सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठा राडा झाला होता, ज्यामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचं म्हटलं गेलं। या संपूर्ण प्रकरणाबाबत विधान परिषदेमध्ये देखील आवाज उठवला गेला। त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते। मात्र सदर प्रकरणात काहीच चौकशी न करता गोरे यांनी निलंबनाचे आदेश दिल्याचं म्हटलं गेलं आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात तर विधिमंडळात चांगलीच टोलेबाजी केली। आमचा अधिकार कोणतरी दुसरंच बजावतंय अशा प्रकारची ती टोलेबाजी होती। या सगळ्या घटनेनंतर गोरे यांनी दिलेले SP दोशी यांच्या निलंबनाचे आदेश सभापती राम शिंदे यांनी राखून देखील ठेवले। त्यांनी या घटनेची चौकशी केली जाईल आणि मग योग्य ती कारवाई होईल असं म्हटलं आणि निलंबन मागे घेतलं। मात्र आता याच विषयाचे काही नवीन अपडेट समोर आले असून साताराचे SP तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं म्हटलं जातंय। मात्र या रजेवर पाठवण्यासाठी शिंदे सेनेने पडद्यामागे काही महत्त्वाच्या हालचाली केल्यात। त्या हालचाली कोणत्या आहेत, दोषींवर ही कारवाई कशी झाली, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलीस बलाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्याचा एक प्रयत्न केला गेला असं एक आरोप झाले होते आणि त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। या घटनेविरोधात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती। शंभूराजे देसाई यांनी सभागृहात 10 पोलिसांनी आपल्याला कशा प्रकारे हातापायाला आणि कमरेला पकडून खेचलं याचा वृत्तांत सभागृहात ऐकवून दाखवला। यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले। तसेच शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून तुषार दोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली। या घोषणाबाजीमुळे सरकार विरुद्ध सरकार असं चित्र निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज झाले। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली आणि सर्व सेनेच्या नेत्यांनी मिळून एक रणनीती ठरवून दोषींचं असं निलंबन केल्याने फडणवीस आणखी नाराज झालेले। मात्र एकनाथ शिंदे यांनी ही खमकी भूमिका घेत जयकुमार गोरे आणि तुषार दोशी यांच्या कृतीवरच परतबोट केलं। मात्र मुख्यमंत्री देखील यावर चौकशी करूनच निर्णय घेतला जाईल असं सांगत निलंबनाची कुठलीही कारवाई होणार नाही हे एक प्रकारे स्पष्ट केलेलं आणि मग सभापती राम शिंदे यांनी ते निलंबन मागे घेतलं व चौकशीचे आदेश दिले। एकूणच शिंदे सेनेच्या सर्व भूमिकेला तेव्हा धाब्यावर बसवण्यात आलं, पण अखेर अधिवेशन संपल्यानंतर आता दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय आणि त्याची इनसाइड स्टोरी सांगताना माध्यमांनी म्हटलंय एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई आणि दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली। त्यावर नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीचा मान सन्मान ठेवला जाईल आणि एक असा निर्णय घेतला जाईल जो 3-4 दिवसानंतर घेतला जाईल, त्यामुळे हा मान राखला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी हे शिंदे सेनेच्या नेत्यांना सांगितलं। आता हा वाद पुन्हा वाढू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर देखील चर्चा झालेली। मात्र हा वाद शांत करण्यासाठी आणि आपल्या सत्ताधारी मित्र पक्षाची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांनी यावर तातडीने निर्णय घेणं आवश्यक होतं। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून शिंदे शिवसेनेची खदखद वारंवार बाहेर येत होती। शिवाय आपल्या सत्ताधारी मित्र पक्षाकडून जबरदस्तीने पोलीस दबावाचा वापर करून भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोप होत होता। फक्त शिवसेनेचा नाही तर दुसरा सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून देखील हाच आरोप होत होता। या विरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन देखील एक झालेलं होतं, त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमा मलिन झालेली। या सगळ्याचा विचार करता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा मग निर्णय फडणवीसांनी घेतला। अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीनंतर सभापती व इतर निवडीमध्ये आता पुढे जाऊन महायुती म्हणून दोन्ही पक्षांची साथ मिळाली पाहिजे आणि पुन्हा गोंधळ होऊ नये त्यावेळेला यासाठी सुद्धा भाजपकडून ही खेळी केल्याचं देखील आता बोललं जाते। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।